एरवी आपल्या फण्याने आणि फुत्काराने भल्या भल्यांची भीतीने गाळण उडवून देणारा नागराज मरणासन्न होऊन निश्चित पडला होता। हालचाल नसल्याने मुंग्यांनी सुद्धा त्याच्या शरीराचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती, परंतु म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय मात्र त्याने सर्पमित्राने पाजलेले पाणी पिताच दिला व पुन्हा सावध होत आपली फणा काढून टायगर जिंदा ह्याचा प्रत्यय दिला। एक अविश्वसनीय अशी घटना घडली ती मालवण तालुक्यातील कांदळगाव साळकरवाडी येथे। येथील सुशांत सुर्वे यांच्या घरानजीक मंगळवारी सकाळी सर्प आल्याचे मसुरे येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांना कळवण्यात आले। रमण यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे मसुरे येथून साळकरवाडी येथे पोहोचेपर्यंत वेळ होणार असल्याने सदर सर्पावर लक्ष ठेवण्यास घरातील व्यक्तींना सांगितले आणि ते मसुरे येथून निघाले। दरम्यानच्या काळात लाकडी बांबूने या सर्पाला दाबून ठेवल्यामुळे तो मरणासन्न झाला होता। रमण यांनी तेथे पोहोचून सर्पाला पाहिले असता सदर सर्प निश्चित पडला होता। या सर्पाच्या चेहऱ्याभोवती मुंग्या आल्या होत्या। जवळपास मेल्यातच जमा असलेल्या या सापाच्या तोंडाची थोडीशी हालचाल होताना रमण यांना दृष्टीस पडली, म्हणून त्यांनी या सापाला हाताने पकडून निरीक्षण केले आणि लगेच घरातील व्यक्तींना एका भांड्यातून पाणी आणण्यास सांगितले। आणलेले पाणी सापाचे तोंड उघडून त्याच्या तोंडात ओतले। पाण्याचे काही थेंब चेहऱ्यावर पडताच तसेच पाणी पोटात जाताच हा सर्प सावध झाला आणि रमण यांनी थोडासा आवाज करताच फणा काढून राहिले। पुन्हा एकदा त्यांनी त्याच्या शरीरावर पाणी ओतले असता त्याची हालचाल वाढल्याचे सर्पमित्र रमण पेडणेकर यांच्या दृष्टीस पडले। जवळपास मेलेल्या अवस्थेत पोहोचलेल्या या सर्पाला रमण पेडणेकर यांनी पाणी पाजून नवीन जीवन दिले होते। एरवी नागरी वस्तीत येणाऱ्या सापांसह सरपटणाऱ्या जनावरांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणाऱ्या रमण पेडणेकर यांच्यासाठी आजचा कांदळगाव साळकरवाडी येथील हा अनुभव वेगळा होता। एका सरपटणाऱ्या जनावराचा जीव वाचवून नव्हे, त्याला पुनर्जन्म दिल्यामुळे खूप आनंद झाल्याचे सर्पमित्र रमण पेडणेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। सरपटणारी जनावरे दिसताच त्यांना मारण्याची मानसिकता बदलत चालली असून सर्पाला जीवदान देण्यासाठी दर दिवशी 2-3 कॉल आपल्याला असतात असे रमण यांनी सांगितले। रमण सुद्धा या सर्पाला पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडतात। साळकरवाडी येथील सुर्वे यांच्या घरानजीक पकडलेल्या या सर्पाला देखील पूर्णपणे सावध झाल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय या नागराजास मिळालेल्या पुनर्जन्मातून येत आहे। रमण यांनी सर्पाला कशा पद्धतीने जीवदान दिले त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे। रमण पेडणेकर यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।